नगर परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी दिवसाला 3-3 सभा घेतल्या. पुतण्याचं लग्न असतानाही अजित पवारांनी आधी लग्न कोंढाण्याचं म्हणत जवळपास प्रत्येक नगर परिषदेचा दौरा केला. एकनाथ शिंदेंनी उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टेजवरूनच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी फोन फिरवल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. सभेला उशीर होऊ नये म्हणून पळत जाऊन फ्लाईट पकडतानाही ते दिसले. अगदी वरिष्ठांपासून खालच्या बूथ कार्यकर्त्यांपर्यंत महायुतीत प्रचाराचा जोर शेवटपर्यंत जाणवला. एकत्र असूनही महायुतीतले तीनही पक्ष नगर परिषदेच्या निवडणुकीत चुरशीने भिडले, अगदी एकमेकांसोबतही. महायुतीतल्या तिन्ही महत्वाच्या नेत्यांचा आक्रमक प्रचार बघता महायुतीची ताटातूट होते की काय इथपर्यंत चर्चा झाल्या. पण या सगळ्या चर्चा आणखी एक झाली, ती महाविकास आघाडीच्या अदृश्य प्रचाराची, महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांच्या नाराजीची आणि महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच हत्यारं टाकली का याची. तर झालं असं की जसं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, गल्ली गल्लीत प्रचाराची रणधुमाळी दिसली. अगदी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही स्थानिक उमेदवारांच्या प्रचारात रस दाखवत निवडणुका अटीतटीच्या केल्या. महायुतीतल्या भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना, शिंदे गटातील बड्या नेत्यांच्या सभा शहरात झाला. स्थानिक प्रश्नांना राज्य आणि केंद्राच्या योजनांशी जोडत प्रचार झाला. एका सभेमागे दुसरी सभा, सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप्स, थेट संवाद, यामुळे मतदारांपर्यंत स्पष्ट मेसेज पोहोचवले गेले. पण या उलट महाविकास आघाडीतलं वातावरण मात्र उलट दिसलं. महाविकास आघाडीने या निवडणुकीत अदृश्य विरोधकाची भूमिका स्वीकारली, अशा टीकाही झाल्या. यामागचं कारण म्हणजे महाविकास आघाडीचे बडे नेते प्रचारात सक्रिय दिसले नाहीत. ज्या प्रकारे महायुतीतले नेते प्रचारात उतरले होते त्याप्रमाणे राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बाबतीत दिसलं नाही, अशा कार्यकर्त्यांच्या तक्रारी आल्या. पक्षाकडून आवश्यक पाठबळ मिळत नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे किंवा शिवसेनेतून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महायुतीच्या नेत्यांसारखे प्रचारात उतरलेच नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झाल्याचं बोललं जातंय. शरद पवारांनी सुरुवातीला काही सभा घेतल्या, मात्र त्यानंतर फारसे सक्रिय दिसले नाहीत. उद्धव ठाकरेंनी एकही प्रचार सभा पक्षाच्या उमेदवारांसाठी घेतली नाही, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांसारखे नेतेही फारसे सक्रिय नव्हते असं सांगण्यात येते. पहिल्या फळीतलेच नाही तर दुसऱ्या फळीतले नेतेही सक्रिय नव्हते असं बोललं गेलं. पण महायुतीमधल्या नेत्यांनी अनेक सभा घेतल्या. त्याचा परिणाम असा झाला की महायुतीच्या बड्या नेत्यांनी गावागावात जाऊन प्रचार केले, लोकांना आश्वासनं दिली. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी याचा नक्कीच फायदा झाला. तर महाविकास आघाडीवर महायुती भारी पडली ती अशी की रेणापूर नगर परिषदेत शिवसेना ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांनी आधीच माघार घेतली. आता यामागे काँग्रेसचा डाव होता, स्थानिक राजकारण होतं असं बोललं जात असलं तरी या उमेदवारांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा न राहिल्याने 11 जणांनी माघार घेतल्याचंही सांगण्यात येतंय. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुण्यात 14 नगरपालिका निवडणुका होत्या, पण 14 पैकी फक्त शिरूर, बारामती आणि सासवड या 3च ठिकाणी तुतारी चिन्हावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले होते. उर्वरित 11 नगरपालिकांमध्ये पक्षाने उमेदवारी द्यायचं टाळलं. एवढंच नाही तर लोणावळा, मंचर, जुन्नर सारख्या काही नगर परिषदांमध्येही पक्षाने केवळ काहीच प्रभागांमध्ये उमेदवार मैदानात उतरवले होते. पक्षाच्या याच मर्यादित उपस्थितीमुळे अनेक भागात पक्ष पूर्णपणे निष्क्रिय असल्याचं बोललं जातंय. आता या सगळ्यात शरद पवारांनी स्थानिक निवडणुकीच्या आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, त्यांना यात लढण्याची संधी असते. यात मोठ्या नेत्यांनी उतरून केंद्राच्या योजनांवर स्थानिकच्या निवडणुका लढणं योग्य नाही असं मत त्यांनी मांडलं होतं. मात्र प्रचारात चित्र वेगळंच दिसलं. महायुती पूर्ण तयारीनिशी मैदानात होती. महायुतीतले तीनही पक्ष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरले. त्यांच्या पुढे महाविकास आघाडीच्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांचं बळ कमी पडलं, अशा तक्रारी आल्या. आता या सगळ्याचा परिणाम असा झाला की या अदृश्य प्रचारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवरील महाविकास आघाडीतल्या पक्षांची पकड सैल झाल्याची टीका केली जाते. नगर परिषद ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तालीम मानली जाते. इथेच कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास तयार होतो किंवा खचतो. आता प्रचारात वरिष्ठ नेतेच नसल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. वरिष्ठ नेते पाठीशी नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. तर दुसरीकडे महायुतीने या संधीचा उपयोग करून घेऊन ग्राउंड कंट्रोल मात्र मजबूत केल्याचं बोललं जात आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन बघता
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हत्यारं टाकली का, असा प्रश्नही उपस्थित होतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका आणि त्यानंतर आघाडीतल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी पुढच्या टप्प्यात राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला कमी करता येईल का? यावरचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि रोखोक चर्चा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.